रावणाच्या उपऱ्यावरी नारिकेळीची आहारी हनुमंता सामान्य रूप धरी चढला त्यावर याते गुप्त. तर असं या ठिकाणी असणारी ख्याती आहे का म्हटलं, या ठिकाणी हनुमंतरायाने असणारं सूक्ष्मातील सूक्ष्म स्वरूप आता धारण केलेलं इथं हे का नाही. लहान अनु रेणुया थोकडा का नाही, चर्मचक्षुच्या नेत्राने दिसेल असं नाही असतं. लहान एकदम लहान असणारं स्वरूप धारण केलं आणि मोठे मोठे जे गोपूर आहेत, मोठ्या मोठ्या असणाऱ्या ज्या बिल्डिंग आहेत ना, त्याच्यावर त्या ठिकाणी असणारं पूर्णपणे हनुमंतराया चढू लागलेले आणि उड्डाण घेऊन त्या ठिकाणी प्रत्येक असणाऱ्या ठिकाणी आईसाहेब सीतादेवीचा आता काय करू लागलेले, शोध त्या ठिकाणी असणारा घेऊ लागलेले. कसा कसा घेत आहेत ते बघू. तेथुनी पाहे लंकापुरी जायसी अलकावती नगरी नाते अमरावती दुसरी त्याहुनी थोरी लंकेची. सगळ्यात उंच शिखरावर हनुमंतराय गेले आणि त्या असणाऱ्या लंकेला पाहू लागले. तेव्हा लंका कशी दिसू लागली ग्रंथकर्ते नाथ महाराज वर्णन करतायत. हनुमंतरायाची दृष्टी आहे का नाही, पूर्ण देवामध्ये सगळ्यात चांगली नगरी इंद्रदेवाची आहे का नाही, अमरावती. अमरावती इंद्रदेव असणारा देवांचा राजा आहे. ती जशी ना तशी असणारी लंका त्या ठिकाणी शोभिवंत आहे. सुंदर अशा प्रकारची दैदिप्यमान त्या ठिकाणी तिथं दिसू लागलेली आहे. असं स्वरूप त्या लंकेचं वर्णन केलेलं आहे. त्रिलोकेची वैभव लंकेसी आणले असे सर्व अमरपुरी हुनी अपूर्व दिसे गौरव लंकेचे. याच्याही पुढे नाथांनी वर्णन केलेलं आहे. त्रिलोक्याचं असणारं जे वैभव आहे ते वैभव कुठे लंकेच्या ठिकाणी. ठीक आहे, या सगळ्यात जास्त किंमत कोणाला आहे, लंकेला आहे. या अमरावतीपेक्षाही अपूर्व ज्याची असणारी अमरावती सोबत जर तुलना करायची म्हटलं तर होणार नाही. जसं राम रावणाचं युद्ध कसं झालं तर राम रावणाच्या युद्धासारखंच झालं. त्याला दुसरी उपमा देता येत. समुद्र किती मोठा, केजडी एवढा समुद्र किती मोठा, तर समुद्र एवढाच मोठा, बस. समुद्राला दुसरा असणारी उपमा देता येत नाही. तसं लंका किती श्रेष्ठ, तर लंकाच श्रेष्ठ, दुसरं त्या ठिकाणी उपमा देता येत नाही. अशी श्रेष्ठ लंका त्या ठिकाणी हनुमंतरायाला तिथं वाटलेली. ख्याती करुणी समुद्रात लंके आला हनुमंत किष्किंधा कांडाचा अर्थ झाला समाप्त श्रीरामे. तरी असं ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगतात की लंकेच्या ठिकाणी असणारे हनुमंतरायाचं आगमन झालेलं आहे. हनुमंतराय असणारे त्या ठिकाणी कुठून कुठं आले, किष्किंधा नगरीतून आता लंकेत आले. म्हणजे किष्किंधा कांडाला आता इथं असणारा पूर्णविराम मिळालेला आहे. किष्किंधा कांड संपलं, ठीक आहे नाही. कारण बघा रामाचं चरित्र पूर्ण 7 कांडामध्ये, ठीक आहे नाही, आणि हनुमंतरायासाठी स्वतंत्र एक कांड, ठीक आहे नाही. सुंदर कांड कसं आहे, स्वतंत्र अशा प्रकारचं त्या ठिकाणी पूर्णपणे आहे. आणि ती असणारे त्या ठिकाणी पूर्णपणे प्रभू रामचंद्रजीच्या कृपेनं इथपर्यंत कथा येऊन असणारी पोहोचलेली. व्यर्थ वानिले हनुमंता जेव्हा जडे ऐसे म्हणता श्रीराम बळे तो सपुरता आणि प्रियता श्रीरामाचा. ग्रंथकर्ते म्हणतात हनुमंतरायाने केलेला पराक्रम, हनुमंतरायाने केलेला पुरुषार्थ, केलेल्या ज्या लीला आहेत, जे नाटक आहे, हे का नाही, सर्व नाटक बी केले बरं का हनुमंतरायाने, हे का नाही, नाही का केलं नाही बाबा, आता मी मरतोय, आता माझी शिफ्टी पेटली, मी चेष्टेत होऊन नाटक सध्या केले. याला जो कोणी व्यर्थ म्हणेल म्हणजे खोटं म्हणेल त्याची जीभ झडेल. नाथांनी इथं सांगितले म्हणून सांगायला लागलो. रामायणाला खरं म्हणणं होत नसेल तर म्हणू नका, पण खोटं म्हणून त्या ठिकाणी पापाला दोषी होऊ नका. त्याची जीभ त्या ठिकाणी जळेल. हनुमंतरायाने एवढा पराक्रम केला, याचं कारण काय, तर हनुमंतरायावर प्रभू रामचंद्रजीची कृपा आहे. हे का नाही, प्रभू रामचंद्रजीची काय आहे, कृपा आहे. म्हणून हनुमंतराय काही करू शकतात बरं का. हे का नाही, त्यांनी जर ठरवलं उल्कापात करायचा तर एका सेकंदामध्ये, हे का नाही, हे का नाही, कारण त्यांची लीला आहे. हनुमंतराय असणारे काही करू शकतात, म्हणून त्यांच्यावर शंका त्या ठिकाणी घेऊ नका. सीता सुद्धीचे कैवाड सुंदर कांड ती गोड हनुमंत ख्याती करील ती दृढ सुख सुरवाड श्रोत्यासी. ग्रंथकर्ते म्हणतात आई साहेब सीता देवीच्या असणाऱ्या सीतेच्या शुद्धीचा कैवार, ठीक आहे नाही, आई साहेब सीता देवीचा असणारा त्या ठिकाणी कैवार घेऊन हनुमंतराया असणारे सीता देवीचा शोध घेत असताना जी काही कथा होणार आहे ती कशी आहे, गोड आहे. गोड जी असणारी एकदा ऐकायला चालू केली
की त्या ठिकाणी ऐकतच राहावी लागते आहे का नाही. आणि आपलं निमित्तच ते झालंय रामायण लागायला आहे का नाही. अगोदर कोणतं कांड लावलं होतं आपण? सुंदरकांड. आणि मी म्हणतो आपलं झालंय, आता घ्यायचं का नाही आपण ठरवू. आता डायरेक्ट युद्धकांड चालू केलं तरी हरकत नाही. फक्त आपल्या बाकीचे कांड राहिले होते, पण सुंदरकांड मात्र पूर्ण झालेलं आहे का नाही. सुंदरकांड अति गोड ठीक नाही, गोड अशा प्रकारचं आहे. श्रोत्यांचं कोण पुरवणार, प्रत्येक श्रोत्याची इच्छा पूर्ण करण्याचं. ज्याला हसू वाटतंय त्याला हसवणार, ज्याला रडू वाटतंय त्याला रडवणार, ज्याला संसारामध्ये सुख पाहिजे त्याला सुख देणार. पण मानायला पाहिजे बरं का. आता मानत नाही तो भाग वेगळा आहे तुमचा. परंतु परमार्थ छंद एकदा लागला की परमार्थामध्ये गेल्याच्या नंतर जो आनंद मिळतो तो आनंद आपल्याला उपभोगता आला पाहिजे. आपल्याला लोक जातात म्हणून आपण जर जात असलो आणि तिथला आनंद जर घेता येत नसेल तर त्याचा उपयोग होत. गेलास कुठं काय केलंस हे जर कळत नसेल तर त्याचा फायदा नाही. त्या छंदाचा आनंद घेता आला पाहिजे. सगळ्या असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण करणार सुंदरकांडाला पुन्हा प्रारंभ होणार. हनुमंताच्या बळबंडा बाण पिसारा लाविल भवंडा ते श्रीराम भजनी होऊनी गाडा चला संगीताताई मेटे कांडा पुढील वाचन. संपविले. कारण हनुमंतराया असणाऱ्या त्या ठिकाणी पूर्णपणे प्रभू रामचंद्रजीचा एक बाण स्वरूपानं गेलेले आणि राजा रावणाला फक्त त्या बाणाचा पिसारा लागणार आहे, म्हणजे हवा लागणार आहे. आणि ते हवा असणारी लागल्याच्या नंतर कुठून आली हे कळणार आहे. कारण हनुमंतराया जे कार्य करणार आहेत ते गपचिप नाहीत करणार. ते कसं करणार आहेत? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, हे का नाही या गजरात करणार आहेत.